नमस्कार मित्रांनो, राईट केअर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज घेऊन आलो आहे 220F. तर मित्रांनो, ही जी बजाज पल्सरने जी अगोदरची जी ओल्ड बाईक होती ती सेमी डिजिटल होती. तर मित्रांनो, ही फुल्ली डिजिटल लॉन्च केली आहे. खूपच चांगली आहे. आणि मित्रांनो, हिच्या अगोदर इन डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही हे काही बिरोल्स एन्जॉय करा. मित्रांनो, ही आहे बजाज पल्सर 220F. तर मित्रांनो, सर्वप्रथम फ्रंट लुक बघूया. तर मित्रांनो, ही जी समोरची बेट आहे ही अशी काही फेरिंग येते. बघू शकता मित्रांनो, डायनॅमिक सेमी फेरिंग म्हणतात तिला. तर असं काही लुक येतो आणि समोर मस्त असे आशे दिलेले आहेत, ते खूप चांगले आहेत. तर मित्रांनो, इंडिकेटर दिलेले आहेत. तुम्हाला पण एलईडी इंडिकेटर असेल तर खूप चांगली गोष्ट झाली असते, पण एलईडी इंडिकेटर आणि हॅलोजन इंडिकेटर दिलेले आहेत. तसेच मित्रांनो, इकडे एलईडी लाईट पण नाहीये. जी नॉर्मल जी हॅलोजन दिली आहे. खालती जी तुम्हाला दिली आहे 55 वॉटची हॅलोजनची लाईट दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण जर खालती येतो तर मनगाड चेकडे बघू शकतो. तर मित्रांनो, हा कार्बन फायबरचा लुक दिलेला आहे, पण कार्बन फायबर नाहीये. नॉर्मल फायबर आहे, जो ग्लोसी फिनिशिंग मध्ये येतो. तर मित्रांनो, खालती जर आलो तर आपण डिस्कची गोष्ट करूया. तर 280 mm ची डिस्क साईज आहे. प्लस ड्युअल चॅनल एबीएस आहे. आणि टायरची गोष्ट करूया तर MRF चे 90/90 चे टायर दिलेले आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, जर आपण पाठीमागे येतो तर बघू इकडे इंजिन काउल दिलेला आहे. तसंच मित्रांनो, GTSI टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे. मित्रांनो, खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे बजाज पल्सरची. तर मित्रांनो, हा सिंगल सिलेंडर 4 वॉल आहे मित्रांनो, आणि ट्विन स्पार्क प्लग याच्यामध्ये तुम्हाला भेटतात, म्हणजे 2 स्पार्क प्लग तुम्हाला भेटतात. तर मित्रांनो, हे 220 सीसीचा इंजिन आहे. तर हा पॉवर जनरेट करतो तो 20.4 ची, आणि जो टॉर्क जनरेट करतो 18.55 चा. तर मित्रांनो, आपण पाठीमागे येतो तर इकडे सायलेन्सर दिलेला आहे फुल ब्लॅक मॅट मध्ये. खूपच मस्त असं दिसतं. क्रोम आणि ब्लॅकची जी कॉम्बिनेशन दिली आहे तर खूपच भारी दिले. तर मित्रांनो, 220F ची ब्रँडिंग केलेली आहे, जे खूप ब्लॅक आणि रेड मध्ये खूप मस्त असं दिसते. ग्राफिक इकडे बघू होतात टँकच्या इकडे, तर अशी मस्त अशी ग्राफिक दिलेली आहे, ती खूप चांगली दिसते. इकडे पल्सरची ब्रँडिंग दिलेली आहे. आणि मित्रांनो, हा कलर जो आहे खूप मस्त असा कलर आहे, ब्लॅक अँड रेड मध्ये एकदम ग्लॉसी आणि शायनी कलर दिलेले आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 कलर येतात. एक रेड आणि ब्लॅक, आणि दुसरा आहे ब्लॅक आणि ब्ल्यू, आणि तिसरा ब्लॅक आणि सिल्वर. तर मित्रांनो, हे 3 कलर येतात. तर मित्रांनो, आपण जर पाठीमागे आलो तर बघू शकतो की इकडे तुम्हाला टेल लाईट दिलेली, तुम्हाला मी ऑन करून दाखवतो. असं मस्त अशी टेल लाईट दिलेली आहे, बघू शकता तुम्ही, सुंदरशी. ही खूप जुनी टेल लाईट आहे. जेव्हा बजाजची 160 होती तेव्हापासून ही टेल लाईट आहे या बाईक्स मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला परत इंडिकेटर एलईडी नाही भेटतं, साधं इंडिकेटर भेटतं आहे. इकडे थोडीशी नंबर प्लेटला लाईट दिलेली आहे, एलईडी लाईट ती पण नाहीये, हॅलोजन लाईटच आहे. मित्रांनो, या साईडला जर येतो आपण तर इकडे साडी कार्ड दिलेला आहे. तुम्ही साडी कार्ड दिलेला आहे, तो कंपल्सरी आहे गव्हर्नमेंटच्या नॉर्मनुसार. आणि तुम्हाला 5 टाइम ऍडजस्टेबल शॉक ऑप्शन दिलेले आहेत. तर मित्रांनो, जर आपण पुढे जर येऊया तर पुढे मित्रांनो शॉक ऑप्शन दिलेलं आहे, जे नॉर्मल शॉक ऑप्शन येतात असे सिम्पलचे. तर मित्रांनो, हे ऍडजस्टेबल शॉक ऑप्शन नाही आहे, सिम्पलचे शॉक ऑप्शन आहे. तर मित्रांनो, आपण टायरची गोष्ट करूया. तर मित्रांनो, 120/80 टायर दिलेले आहेत MRF चे, आणि ट्यूबलेस टायर आहे मित्रांनो. तर तुम्हाला पुढे सांगेल 90/90 टायर भेटतात फ्रंटमध्ये. तर मित्रांनो, आता आपण मीटर कन्सोलकडे येऊया. तर मीटर कन्सोल गोष्ट करूया. तर मित्रांनो, असा काही मीटर कन्सोल आहे, हे खूप मस्त सुंदर दिसते. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो पहिलं हे जे आहे स्प्लिट हँडल दिलेले आहेत दोन्ही साईडला, क्लिप ऑन हँडल. इकडे तुम्हाला टाईप ए चार्जिंग दिलेली आहे, USB टाईप ए. मित्रांनो, जर आपण मीटर कन्सोलकडे बघूया तर असा काय मीटर कन्सोल आहे. इकडे न्यूट्रलचं इंडिकेशन भेटतं, इंजिनची ऑइल कमी आहे की नाही ते तुम्हाला माहिती पडते ह्या लाईटीमध्ये. आणि इकडे इंजिन मेलफंक्शन लाईट आहे, ही ABS ची लाईट आहे, आणि अपर डेपरची लाईट आहे. तर मित्रांनो, जर आपण मीटर कन्सोल बघतो तर इकडे हा RPM मीटर, RPM ची ही लाईन दिलेली आहे. स्पीडोमीटर दिलेला आहे, फ्यूल कमी असते ते दाखवतो. पण इकडे बरेच काही सेटिंग दिलेल्या आहेत. इकडे टाइम दिले आहे, ट्रिप मीटर दिलेलं आहे, सेटिंग पण दिलेलं आहे.
तर मित्रांनो इकडे बघू शकतात तुम्ही हा जो हा स्विच असेंबली हा पूर्ण चेंज केला आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता चेंज करू शकतात जे तुम्हाला मोड्स पाहिजे ते त्याच्या हिशोबाने. नवीन आणतो ही अप्पर डिपरसाठी ही लाईट दिलेली आहे, नेव्हिगेशनसाठी ही लाईट दिलेलं आहे आणि इंडिकेटरसाठी दिलेलं आहे, हॉर्नसाठी हा बटन दिलेला आहे आणि इंजिन कट ऑफ सिस्टम दिलेला आहे आणि स्टार्टरसाठी दिलेलं आहे. आणि मित्रांनो कीची काय गोष्ट करूया तर खूप सिम्पलची आणि साधीशी की दिलेली आहे. बघा तुम्ही खूप मस्त अशी की दिलेली आहे. आणि जर आपण टँकची गोष्ट करतो तर 15 लिटरची टँक दिलेली आहे, खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला हर प्रकार फ्युल अप करायची गरज नाही. तर मित्रांनो आपण ग्राउंड क्लिअरन्सची करूयात. हा गोष्ट करतो पण 65 ग्राउंड क्लिअरन्स आहे, जो ग्राउंड क्लिअरन्स येतो पण 65चा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे. तर मित्रांनो हाईटची गोष्ट करूया तर 795 म्हणजे 795 ची तुम्हाला हाईट दिली आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला मित्रांनो ह्याचा एक्झॉस्ट पण दाखवणार आहे. तर तुम्हाला याचा एक्झॉस्ट रील मध्ये तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो सीटची गोष्ट करूया. सीट खूप अशी कम्फर्टेबल आहे आणि स्पीड सीट दिलेली आहे. परत तुम्हाला इकडे क्रॅम्प पण दिलेलं आहे, पकडण्यासाठी खूप चांगलं आहे. आपल्या इकडे 220 FC बॅजिंग ग्राफिक दिलेलं आहे. आणि इकडे टँककडे आपण येऊया तर इकडे बघूया तुम्ही मस्त असा टँक पार्ट दिलेला आहे. तर कॅमेरा मी तुम्हाला इकडे दाखवतो. बघू शकता मस्त टँक पार्ट दिलेला आहे, खूप मस्त असं म्हणजे तुमच्या टाकायला कुठलेही स्क्रॅचेस पडणार नाही. आणि मित्रांनो ह्या पॅनलकडे गोष्ट करा तर बघू शकता तुम्ही कार्बन फायबरचं हे दिलेलं आहे. पण मित्रांनो हा कार्बन फायबर नाहीये, पण फक्त डिझाईन अशी दिलेली आहे. तर मित्रांनो आपण हिची प्राइसची गोष्ट करूया. तर मित्रांनो हिची प्राइस आहे 1,73,200 रुपीज आणि जी जुनीची जी प्राइस होती ती 1,70,400 रुपीज. तर मित्रांनो जवळपास दोघांमध्ये 2 ते 2.5 हजारचा डिफरन्स दिलेला आहे, जास्त डिफरन्स नाहीये. तर मित्रांनो दॅट्स इट, एवढं होतं या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.